आणि घरात आला तर जास्त बोलत नाही, काही नाही, जेवाय वचित नाही, काहीच नाही. नेमकी या माणसाच्या मनात काय चाललंय मला तेच गणित कळालं. नेमकं काय शिजत आहे. मी धरीन तवाच राहील. हा बसले. गेलतो सोनार का विचारलं तर ते म्हण सोन्याला बरेच बाजार वाढले. हा गंज वाढले. डायरेक्ट गगनालाच भाव भेटले त्या सोन्याचे. नाही करायचं तुला माळ करायचं आता माळे बी करू राहिले काय उपकार करू राहिले. माझ बापाचे आले होते पैसे ते अजून राहिले का? त्याचीच मी बनवेल होती ती तुम्ही मोडून खाली. ते अजून राहिले पैसे गिर संपू का तुम्हालाच पटत बाई. काय झालं? जास्त बोलत नाही काहीच नाही. तुला किती जीव लाभो ते प्राण जीव लावतो ना काहीतरी कुरपाड काढतीस तू. आता काय कुरपाट जे खरंय तेच बोलले मी. मग तुला मी काय काय केले? माळे बी करू राहिले तर माझं मोडलं म्हणूनच मला करू राहिले. करायची तुला डाग माझी इच्छा आहे. बरं मी काय होतो तुला जात होतो ना माहेर जाते का 8-15 दिवस? नाही मला नाही जायचं. जसं ईश्वर घेतला असता आराम. इथून माग मी म्हणायचे तर मला पाठवीत नव्हते. जीवाला आराम आता या काही बळजबरी म्हणा त्या जाय माहेरन राय 8-15 दिवस. मला नाही जायचं. नसतं तुला कटाळा आला असं तर कटाळा येईलच मला. जिंदगीचा कटाळा येईल. काय सांगू तुम्हाला. कंपनी लय फोन करते जेळातून काटाळे तो फोन होतो पण मला नाही लिहायचं वाचत. मग मला ना मग कळत मी लगेच कंपनीचा फोन कट करून टाकतो. तुझ्या माझ काय फोन लय बाई कट करीत्या तुम्ही. काय फोन लय कट करीत्या कट करतो म्हणजे मग कंपनीने काय तुम्हाला दत्तक घेतलंय का काय ते कळा ना मला. नाही करतायत कंपनीवाले काय सारखाच फोन येतो. मित्रमंडळाचे फोन येत त्याचे. मित्रमंडळाने कोणी करायला रिकाम का बरं? मग काय येतं मित्रमंडळांचं नाव आहे नुसतं. मग फोन कंपनीचं गाव आहे. कोणता फोन येत असं? कंपनीचा. शेक आहे का कंपनीचा? मग कंपनीचा काला फोन येईल? तुम्ही तर म्हणले इतक्यात कंपनीचा सारखा येत राहतो. नाही काय वाटत नाही ते पण बोलून तरी घ्या एकदाच. म्हणजे माझीवाला बरं वाटन. काय नाही बोल काय नाही उचलायचं पण एवढं काही नाही. हा ना. काय मला गणितच कळत नाही बाई तुमचं. फक्त चांगलं चाललंय आणि चांगल्या संसारामध्ये ना बिलावा नका घालू मला एवढं म्हणायचं. 5 मिनिटात फोन करतो. कंपनीला म्हणले का 5 मिनिटात फोन करतो? कंपनीला नाही ते म्हणा म्हणजे ते 5 सेकंदात राहते रिंगटोन. मग तुम्ही काय म्हणले? 5 मिनिटांनी फोन करतो. तसं काय बायकोशी बोलू राहिलो 5 मिनिटांनी फोन करतो. पण मी काय त्या मानाने कंपनीपेक्षा तुम्ही मला महत्व द्या. मला याच्यातच लय मोठ्यापणा. अरे तुझ्याशिवाय कोण आहे? मला सगळं काय आहे ना मी सगळं तुझ्या पैसे सुरू जायले. बरोबर आहे. मला त्या कंपनीनं मला दत्तक घेतलं पाहिजे. आला बाई परत ठेव ना मंडळी माहिती ते पियाला बोलते पियाला दारू पियाला. ते मित्र आहे का कंपनी? मी नाही मित्र चालतात दारू मित्राला आग का करतात त्याची बायको पिती का? नाही टिंगले सर जण टिंगले म्हणते अगं काय करतो मी सर जण. बाई मला वाटलं त्याची बायको पिती का? नाही अगं एवढी सोन्यासारखी बायको मला काय गरज आहे कोणते फोन उचलायचे? नाही अहो किती का सोन्यासारख्या बायकावा त्या लोकांच्या. तरी तुम्हाला सांगते शेणावर पालते पडले लोक. तुला सांगतो अबाय ते मंदोदरी आधी माया शक्तीपती वार्तावती ते नालायक लोक. तरी रावणाची नजर सीतावर गेली. सीता मातावर. तसं नाही ऐकून घे तो विषय नाही. बघा बाय माणसाचं मन राहत 5 पांडव होतं तरी तिचं मन कर्ण फिरलंच होतं 5 नवरे असताना. पण तसं तेव्हा मापाचं मी सत्यवादी एकाच बाय संग प्रेम करणं बायको संग प्रेम करणं. बाकीचं कोणाचं मला प्रेम करायचं नाही. आपलं खोडं तशी राहते. बरोबर आपल्याला तुमचे पूर्वजच सत्यवादी हरिश्चंद्र. आपल्याला बाहेर मला बाहेर आवडतच नाही. काय आहे ते दुखणं घरात सांगायचं. घरात बरोबर. आता काय झालं आता आपले हात पाय टेकले काय त्याला मजा राहिली का? नाही तो पार ओढलं मला गळ लावून ओढलं. हा ना. गळ लावून. अरे राम
घर म्हटले होते हम्म गरमाट होतच या असा फोनचा विषय निघाला ना का बापे माणसांना गरमाटच होत पक्का त्यांचा बीपी वाढतो पक्के गामा गर्दी वाते कट करू राहिले काय करते नाही नाही कोणता फोन आला बरं आलो मी तुमचा फोन पहिल्यासारखा बॉम्बाच नाही मारित हो. नाही. पक्का मुक्का झाला एवढ्यात घुरू करतो घुरू 8-15 दिवसापासून आहे ना आलो मी शेतात घर का देऊ हा हा चालेल ये भाया काय पाणी चालू आहे काय नाही हो त्यांच्या खिशामध्ये काय निघाले बसा ना. आणि ते काय वाचणार तू आय लव्ह यू माझं तुमच्यावर लय प्रेम आहे वा वा मला तुम्ही खूप आवडतात पण तुमच्या घरावरून मी दिवसभरात 7-8 चक्रा मारिते पण ती ढम्मन तिथं बसेल राहती ढम्मन म्हणजे मीच का बर तुम्हाला काय आवडली ती माझ्यात काय कमी आहे द्या तिला सोडून बरोबर मी करते तुमचं सगळं बरोबर बर कोण येतं ओळखली आणि तुमचीच XYZ आय लव्ह यू मी तुम्हाला फोन करीन तुम्ही फोन कट केला का मी समजन का ती ढम्मन तिडं बसेल वा वा बर नक्की सांगा ओळखली नाही ना नाही का? अगं ते कायमच्या टकीच्या इकडे कार पडलेली ठकी आहे काही मग कोण आहे हा येडबो किती का टकी बर ठकी आता तू जाऊन काय करणार काय करणार आहे मी सांगा मला तुम्ही त्याला जर आता भरल्या पुरल्या घरात अवदासाच घालायची तर घालू दे किती ठकीने लोकांचे परपंच बुडावली बाबा त्या टकीने एवढा रांग काळ केला मी काय कमी केलं सांगा बरं तू कमी नाही केलं तू वाढवा केलंय बाई बर का लोक कमी करतात आणि तू वाढवा केलाय तू विचार ना मला काय वाढवा केला काय हो शरीर लय वाढवलं तर मग त्यानं काय होतं मग त्याला विचार मला विचार त्याला होतंय काय नाही काय त्याला विचारायचं लोक शरीर वाढवाय करता मी सुखात दुःखात किती साथ दिली मला सांगा तुम्ही बरं मग आता काय करायचं त्याच्यामुळेच ती बचत गटामध्ये महाका आली बर का त्याच्यातच बचत गटामुळे ती महाका आली संपर्क पण तिला सगळे ठकी ठकी म्हणते पण तिचं नाव ठकी नाहीये मग आता तिच्या आधार कार्डवर सीमा नावे नव्हत्या खरं हा पण ती ठक्कीच का म्हणते कारण खेळ नावे वाटतं तिच्यावालं फुकाट नाही ती नवऱ्याकडनं आणली नाही इडा आई बापाच्या गावात राहिली असं आहे का काय सांग काय करते काय नाही बसले जेवण झालं हा जेवण झालं भाऊजी ते गेले तिकडं माळ्यामध्ये कोणाचा फोन आलता मळ्यात गेले का हा कधी कधीची गेले फोन नव्हते उचला त्याचा निरोप होता म्हणजे गावात गेले होते मी आता ना वावराकडं टक्कीन निरोप दिला होता फोन का नाही उचलत ते पाय म्हणजे तोच निरोप घेऊन आले भाऊजी कुठे आहे भाऊजींना सांग फोन उचला कट करत होते वाटतं ना कोण भाऊजी मी इकडे बसेल होते ना त्याच्यामुळे तो सारखा फोन कट करायचा सांगा आता डायरेक्ट चिठ्ठ्या तर येऊच राहिल्या आता डायरेक्ट घरपोच निरोप आहे कुठं आतवाटू मी का बरोबर राहिलं आता तुम्ही असं काही काम तिचं तेच म्हणे थोडा निरोप देऊन ये म्हणे भाऊजी फोन का बरं उचलत नाही म्हटलं सांगून येते मला वाटतं तुम्हाला माहित असेल आता रडू नाही ना उपयोग नाही आता तिचं काही काम असेल बोलवलं असेल हा त्यात काय विषय एवढं काय अडत त्याच्यात वावरात होती मागा ती म्हणे सांग म्हणे फोन उचलायला म्हणून म्हटलं भाऊजी घरी का सांगून तरी यावा आता असेल तिचं काहीतरी काम आणलं म्हणून केला फोन तिने त्यात काय विशेष असेल तिचं काही काम तिचं आडलं असेल काही काम प्रेम नमस्कार विनंती आता मला सांगितलं असं काम तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना हा बरोबर काहीच सांगितलं नाही तिने जेवढं सांगितलं तेवढं तेवढं ते सांगून यावा ही काय कमी खेळ करी का खरं मग ती कशी बोलू राहिली तिची बाजू घेऊन तिची बाजू असेल तिचं काही काम आवाज बाई माकन पुन्हा बाई तो आपण जोगवा तू इकडं मागती
झालं. आमुष्याचा बिन पौर्णिमाचा हा आता म्हणलं तिचं काही काम असेल ती मला म्हणून काय म्हणे निरोप देऊ नये म्हणून निरोप ते द्यायला पण. आले. किती त्याच्यामुळे निरपी निरपी लाज लावणी निर्पिकाची हं? ते वावरातून येत होते म्हणून ती बोलली सांग म्हणून मी आले परत काय आले आज. चांगलं झालं अगं आम्हाला ना बाई ते काय झाला दमपुरा कुठे गेले होते अरे शेताला फोन का बरं उचलत नव्हते काय नाही नाही फोन आहे ना फोन बिघडला फोन घुर घुर करतो जागेवर तेच म्हटलं कधी आले तात्या अरे बाबा जसा फोन गुरगुर करतो ना तसं तुम्ही आला पा कशी गारड्यावा आणि ते मी हा का बरं मला गजरी म्हणते जाऊन द्या बघा तात्या खरंच माय बायको जीवला मला हा. गावातच बायको सापडायची नाही आय लव्ह यू पिल्लू हं? कोण माझं तुमच्यावर आहे. खूप प्रेम आहे आहेच आहे मावळ किती रडत होता मी 7-8 चक्रा दिवसभरात तुमच्या दारावरून मारते तुम्ही फोन नाही उचलला तर ती ढम्मन तिड बसेल राहती हो हो ढम्मन दमन मग कुत्री आहे नाही का आमची ती कुत्री नाही 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 हा. कुत्री बांडी कुत्री बांडी मीच भांडी कुत्री हा मीच. नाही 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 नाही, तू का ना कुत्री तू तर खरी लक्ष्मी माझी बस 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 तुम्ही वाचा ना कोणाची आता मला वाचता येते का सुईच नाही का मग कशा काय खिशामध्ये चिठ्ठ्या निघात कोणत्या चिठ्ठ्या कोणच्या कोणच्या चिठ्ठ्या कोणच्या तो जवळ नाही दिली काही एखादी चिठ्ठी नाही चिठ्ठीने मला चिठ्ठीचं काय ते माहित नाही. चिठ्ठीचा मा काय समज माझा नाही काय का? संबंध? कोण बाय कोण आवडत आहे कोण आहे ती कोण आहे ती ती हं? हे काही निरपी आली तिचाच निरोप घेऊन कोण चिठ्ठी वाचली पुढं का आम्ही नाही ना शेतात तिने बोलवेल काय काम आहे तिचं वाटतं कोणचं थकीचं हा ते डिप्पीची वायर लागत नाही हा तिकडे. ते म्हणून. मोबाईल जोडायचं हा असतं. हा हा वायर जोडायची. ते मागे डामाला तिला जरा- ती मानवऱ्यालाच फिटिंग काम जमत ना हम्म. त्याच्यामुळं तिकडे घे, परत सांगून अडचणच येत नाही एकदा मानावऱ्याने जर फिटिंग काम केलं तर मग म्हणून आणि सांगून हा म्हणून तेव्हा- सांगायला आलती ही कोण आला पाय सुगाई सांग मोगाईला ना आपण उभ्या गल्लीला तू कधीपासून ये बिजलीचं काम शिकाय कोणतं फिटिंगचं फिटिंग मला पहिल्यापासून विचारतो. हम्म. डीपीचं काम मीच करतो ना भाऊजी जाऊन आले का मग तुम्ही का जाऊ मी कुठं घरच्या पिना पार उदाडून चालल्या हा. पण त्याच्याशी घेणं नाही मग ऐक ना मी काय म्हणतो काय 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 तू इकडे मी तुला एक निरोप सांगतो तिला म्हणा त्यांच्या घरी थोडा राडा झालाय उद्या परवा येईन म्हणा म्हणजे राडव मला बोलू राहिलं का एवढं हा आई मला काय माहिती मला वाटलं ते असेच बोलू राहिलं का रडत होते तसं काय बोलली नाही तिला नाही मी काय आमचं काय आहे म्हणून काहीच नाही फक्त म्हणलं डिप्पी खराब झाली तिकडे. तुम्ही घ्यायची नाही हिच्या का सेटिंग लाव बरं चालेल चालेल हा सांगा तुम्ही हा तुमची सेटिंग लावायची ना तुमच्या मित्राला हा. तात्या काय चाललंय मग काय चालणार रे भो लोकांना बोल नालायक झालेले हम्म. असे लोक नालायक झाले लय ना. नालायक तरी आपले इतके नाही हा. मा भावाला फोन करणार आहे आणि मग याच्यावाला जा बी विचारेन का ती चिठ्ठी का पाहू मला वाटतं काय तुला वाचता येत नाही ना माहिती ना मा भाऊ लोकं पोलीस आहे फवारणी. मा भाऊ पोलीस आहे याच्या ना चोंबडे अशा आहे ना निळ्यागार करते हा. लोंबवी ते जराशा लोंबवी मी काय होतो मी जाऊ का महिनाभर जाऊ दिंडी मध्ये हा? महिनाभर जातो दिंडीत अरे तुला लाज आहे का शिरप्या केला घ्यावा नाही तर बकेला घ्यावा संघ नाही ते काल झेंडा घेईन मी हा झेंडा झेंड्यानं काय होते काय तो झेंडा तर तो मोडायला लागतोय झेंडा जास्त फाडफाड करून राहिला ना तर झेंडा मोडायला लागतो वाऱ्यानं का तू करते ना मी बराबर मोडीते ना तो झेंडाच मोडीते वाऱ्यानं तू झेंडा आहे ना वाऱ्यानं तो झेंड्यानं तो जास्त- झेंडा असा धरून पिळला का हा. मग तुला कळन नाही पर जाऊ द्या ठक्की चांगली माणसाला मग बघ. मला नाही ना तर ठकीला नाही नाही माणसाला चांगली ती हा बिचारी कधीच गेलं मग? मला नाही म्हणत नाही ती माणूस गेल्यावरती गेलं असं गेलं तोंड लगेच तोडून तू घेते. चहा ठू नाही हिच्यावर स्वभाव आहे तिचा हा, हा, हा. ही कमी करते काय नाही हिचा स्वभाव नाही, चांगला आहे माकून कमीच पडत सुटलं ना हिचा स्वभाव चांगला आहे ना हिचा स्वभाव माकूनच चांगला आहे खरं कमी पडत सुटलं आणि त्या चिठ्ठीमध्ये काय ढमन 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 ढम्मन ढम्मन मग कुत्रीचं नाव म्हणे आमच्या कुत्री ढम्मन पुढे कुत्री काय माहिती कुठे कोणची बांडी आहे का काळी आपली कुत्री काय बांडी माहिती तिचं नाव आपण का डमन ठेवतो हा. डमन आणि हा कबरा बांडा कुत्रा कुत्रा हा बरोबर हा कबरा बांडा आयला मी त्या मापाचा माणूस नाही उजव्या मावर आळना गाडी जाबो कारण मी ना सत्यवादी माणूस मला सत्य लागत गोळ्या साळ्या महादेवर आरोप न करू तू तू सत्य म्हणून सत्यानाश चालवलं का रे नाही आरोप न करू मावर खोटे आरोप फार असेल. सत्यानाश घातलाय मावर आरोप करतीन मावर आरोप नको घालू
तसं आहे ना बरं. खरा जो माझा इच्छा होईल हं. मला ठेके नको पक्के नको फक्त वरच्यावर बोलतोय मी तिचं मला काही नाही तसं असं हा मग ती काल आठवली तोंडी लावायला बोला नाही 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 असं नाही. नाही तिला नाही न्यायचं म्हणतो पाय अरे मग ह्या चिठ्ठ्या कशाला? नाही मी नाही येणार आहे हा? मी येणार आहे कुठं दिंडीत का आला हा मग मी येते ना हा. मला पाहू दे ना मग घर का वारू टाकी का हं? घर वारू टाकी मग तू कुठं चालला मला वाऱ्यावर सोडून नाही नाही पण मग मी कुठं चालले तुम्ही चालू फिरायला महिनाभर हं? मला पैसे दे खर्च घरनादारांनी चावडी विराड केलं काय खर्च आहे पैसे अवदासा घरात घातली 2-4 हजार दे नक्की मला. लागती 2-4 हजार लागत्या लेकरा बाळाच्या तोंडून घास आसाडायचा तिच्या बंजळी नेऊन घालायचंय काय ही अवदासा सुचली या वयात हं? त्याला तेच म्हणणार होतो आता धम्मन. गाडी कोण डवळे नवीन शब्द वापरला काय मला ढम्मन ढम्मनच दाखविते तिला तिची झिटी उचलून नाही पाटली ना आणि इकडे तिले गरीब बाई तिचं करते मी येईन ती आता उद्याचा तुमचा बुधवार आहे उद्या येईन हप्ता भरायला बचत गटाचा त्याच्या करता ती गटात आली नाही ती कोणा कधी दिन हात वर हाती उद्या पाय ना तिला कसं उचलून आपते ते तुम्ही फक्त पाहत तू राहा. आधीच बोलली हा तिला कळवायला बसलाय कळू द्या ना तू उद्याच्या बचत गटाला येणार नाही त्याच्या पुढच्या हप्त्यात हा. त्याच्या पुढच्या हप्त्यात 2.5 वर्षाचा गट आहे हं अगं ठेव ना इकडे काय चाललंय आमचं ते बाय अगं ठेव ना इकडं काय चाललंय आमचं आहे. मी आता काहीच म्हणणार नाही जेव्हा माझे भाऊन भाऊज एवढे बोलून घेते ना सावत्र आहे याचा बघा. पहिला आहे ना सावत्र याचा आहे झेंडा आता ना. मोठी ते या आमचं डुकार आहे ना या आमच्या डुकारला तापले आता सावत्र आहे ठेव तात्या मी पाहतो तू एखादी गाडी बी खत आणायला खत आणायला खाली बस. खत आणायला चालू आहे. थांबणार नाही तो इड त्याचा पाय ठायरा ना आज 3 हप्ते झाले माहिती का ह्यो नवीन जोगाड झाले नवीन असं का नवीन जोगाड झाले म्हणूनच त्याला change हे मला कळालं नाही नवीन जोगाड झालं तुम्हाला काय सांगू यांचं मी करते बंदोबस्त मला गप बसून चालणार नाही मा भावाला फोन करीन मा भावाला बोलून घेईन घर फोन करून बोलून घे भाऊजीला बी बर का मी जेव्हा ऐकलं तुम्हाला सांगते मा एक आत्मा जातो आणि एक जीव राहतो नाही नाही आता पुन्हा गपची बसून उपयोग नाही ना चुपचाप माय बसून. तुम्ही त्याला समजून सांगा नाही तर माय भाऊन भाऊजाई आहे का याची लई इज्जत करता याला असं उचलून आपटतीन बाई आणि माय भाऊजाई इतकी डेंजर आहे का ठकी अशी उचलू उचलू आपटील बाई हे बोंगळी करून जरी हाणली तरी आता तुला काय करायचं हाणणारच आणि मग हाणणारच मी 100% हाणणार मग हाणू दे ना हा तू कालाची काळजी करते मग पक्की जोडी ते धरून हे बघ, पक्की जोडी तू ते एक काम कर फोन लावून बोलून घे तिला हा माय भावाला भाऊजाईला ना बर का एवढं विसरू नको आलो मी हा तेच करते आता याचं लय झालं हे बाया गपचिप खेळ चालला काय सारा एवढा खेळ बर बर आता आहे ना माझ्या भावाला आणि भाऊजाईला फोन करते